नमस्कार, मी आज बनवणार आहे दोडक्याची भाजी। त्यासाठी मी इथे 2 असे मीडियम साईजचे दोडके घेतले। आता मी त्याचे पूर्ण असे शिरा काढून ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घेते। दोडक्याचे मी असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत। 3 वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेत। दोडक्याच्या भाजीसाठी मी अशी डाळ, चण्याची डाळ 4-5 तास भिजत ठेवलेली आणि 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे। आता मी गॅसवर कढई ठेवते। आता मी तेल टाकते। तेल गरम झाले। आता मी मोहरी टाकते। मी कांदा टाकते। 4-5 कढीपत्त्याची पाने टाकते। बारीक चिरलेला टोमॅटो टाकते। कोथिंबीर टाकते। थोडेसे हिंग टाकते। हळद टाकते। टोमॅटो मऊ झाला आहे। आता मी भिजवलेली चण्याची डाळ टाकते। तेलात छान डाळ आणि दोडका मी परतून घेते। डाळ आणि दोडका छान परतून झाले। आता मी हा कांदा लसूण मसाला म्हणजेच घाटी मसाला याच्यात मोठा 1.5 चमचा टाकते। मीठ टाकायची गरज नाही, या मसाल्यामध्ये मीठ असतं। आता मी परत छान मसाल्यात परतून घेते। छान भाजी परतून झालेली आहे। आता मी याच्यात पाणी घालते। उकळी आली। आता गॅस मी थोडासा मीडियम करते। आता मी बघते डाळ शिजली आहे का। डाळ शिजली आहे। आता मी याच्यात ओल्या नारळाचं किस टाकते। आता थोडं मी अजून 2-3 मिनिटं भाजी शिजवून घेते। 2-3 मिनिटं झालेली आहे। माझी भाजी अशी छान तयार झालेली आहे। डाळ घालून केलेली दोडक्याची भाजी। चण्याची डाळ घालून केलेली दोडक्याची भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा। बाय, टेक केअर।